मित्रांनो 12:40 झालेत। आजचा हा माझा दुसरा गड आहे, तुंगगड। मित्र गेला संतोष लोहगडला आणि आता मी आलो आहे तुंगगडसाठी आलो आहे। तुंग बघूया आता किती तासात होतो आपला आणि किती काय काय बघायला भेटते तर बघूया। 12:40 झालेले आहेत आणि आपला हा ट्रेक चालू झालेला आहे तुंगासाठी। तर तुंग लोणावळ्यात येतो। तुंगावर जातानाच पहिल्यांदा आपल्याला दिसत या विरगळे आणि या स्मारक। विरगळ कशी ओळखली जाते त्याचे हे चांगले उदाहरण दिले त्यांनी। विरगळ म्हणजे काय तुम्ही वाचू शकता। आणि या अशा पायऱ्या लागल्यात आपल्याला तुंगासाठी। जय शिवराय। वर जाताना आपल्याला पहिल्याच मारुती दिसलाय, चपटेदान मारुती। या मारुतीचं नाव आहे चपटेदान मारुती। आता तुंगावरील आपली एक खडी चढाई दिसते आपल्याला, आता ती पार करायची आपल्याला। तुम्ही बघतायत मेटे व टाके। एक गुफा आहे छोटीशी, आणि इथून पुढे जायचं आपल्याला। आता आपण गडावरील राईट साईडला चढताना आधीच हे टाके मिस केलेले आहेत। आता आपण परत बघायला आलोत गडावरील टाके जे आपण बघायचे राहून गेले घाई कारणामुळे। हो अय्यो, ते बघता अफाट आहे असं टाक आहे। वरती बघण्यासारखे आहेत, या आणि बघून घ्या। प्रभू क्लिक्स। तर आपण बघायला आलेलो आता आहे 4 खांबी टाकी तुम्ही बघताच, आणि एकदम क्लीन पाणी आहे, तुम्ही पिऊ शकता। आता मी ते त्यातलंच पाणी पिऊन माझी ताण भागवली आहे। आणि तुम्ही गडावर आलात थकलात इथे येऊन पाणी पिऊ शकतात, एकदम क्लीन आहे। तुम्ही बघू शकता तळ दिसते त्याच्यातनं। तर या नक्की तुंगावरती आणि भेट द्या 4 खांबे टाक्याला। मित्रांनो आता तुम्ही बघणार आहात तिकोनाचा महादरवाजा, जो आपल्या डोळ्याचा आता समोर येईल। तर बघा हा आहे तिकोनाचा महादरवाजा।
जय शिवराय. पहिला बुरुज आणि खडी चढाई आणि पहिला वर समोरील एक बुरुज अजून. आणि हा तुम्ही बघतायत मागून कसा दिसतो महादरवाजा. आता आपण बघतायत बुरुजाच्या इकडचा दरवाजा. तर मित्रांनो, या दरवाजाचं नाव आहे GB रचनेचे हनुमान दरवाजा. तुम्ही बघतायत मारुतीराय हनुमान दगडावर कोरलेले आहेत. त्यांच्याच नावावर हे महादरवाजा बनवलेला आहे. GB मारुतीचा महादरवाजा. दोन बाजूला दोन देवडे आहेत. देवड्यांमधनं प्रवेश करून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. तर आहे GB मारुतीचा दरवाजा. आता आपण बघतायत तुंगगडावरील भग्न अवस्थेत असलेले हे खोल्यांचे अवशेष, जे झाडांनी पूर्णपणे झाकून गेलेले आहेत. ही मारुतीच्या दरवाजाच्या डावीकडील बाजूस आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला हे असे दृश्य दिसते. डावीकडील भागात आपण बघून आलो. तिथे एक बुरुज पण राहिला आपला बघायचा. तो आपण आता जाते वेळी करूया. आणि हा आता उजवीकडील भागातल्या बुरुज आपण करायला चाललो आहेत. तर बघूया आता त्याला किती वेळ लागतो वरती पोहोचायला. गडावरील पहिलं तळं टाकं, पाण्याचं टाकं लांब लचक असं. तेही आहे गणेश मंदिराच्या बाजूला. आपण बघताय गणेश मंदिर गडावरील. गणपती बाप्पा मोरया. गणेश मंदिराच्या बरोबर मागे म्हणजे अपोजिट साईडला ही आहे एक कचेरीची जागा. कचेरीचे जाते तिथे न्यायनिवाडे होत असेल कचेऱ्या. बघू आता. चांगलीच मोठी आहे कचेरीची जागा. दोन खोल्यांची अशी ही जागा आहे कचेरीची. एक खोली आणि ही दुसरी खोली. आता आपण चालू परत पुढच्या वाटेवर गडाच्या. आता आपण स्तंभी टाकं बघायला चालत. स्तंभी टाकं
हे बघतायत तुम्ही सबी टाका, पाणी पिऊ शकता इथे. खूप सुंदर असं पाणी असेल, थंडगार. त्यात आपण टॉपच्या बुरुजावरून जाणाऱ्या मार्गावरून बघतोय हा तुंगाचा तिन्ही भाग. 1, 2, 3 शेवटच्या भागावर जायचं आपल्याला, पण तो करायचा राहिला बाकी. आपल्याला हा एक बुरुज, शेवटचा जो टॉपचा बुरुज आहे तुंगाचा, तुंग फोर्टचा, तो आपल्याला करायचा आहे. थोडाच अंतर राहिले. हे बघू शकता, इथून रस्ता आहे. आपण आता निघणार त्या रस्त्याला आणि टॉप गाठणार आहेत, माथा गाठणार आहेत. तर आपण आलेले आहेत तुंगाच्या शेवटच्या बुरुजावर. मित्रा दगड नको फेकू, दगड नको फेकू. आपण बघतायत तुंग गडावरील तुंगी देवीचे हे मंदिर. छोटेसे बांधकाम करून बनवण्यात आलेले हे मंदिर. पण 1:45 वाजता गड उतरायला चालू केलाय तुंग. आणि आता आपल्याला एक बुरुज राहिला आहे, तो एक बघून आपण परत खालती उतरणार. थोडा जेवणाचं बघू, नाहीतर मग तिकोनाच्या इथे जाऊ आणि मग तिथे काहीतरी जेवणाचं बघू. तोपर्यंत सध्या दुसऱ्या व्हिडिओसाठी तिकोनाला जाऊ आता आपण थोड्या वेळाने. आपण आलेले आहेत गणपती मंदिरापाशी. इथून झालं आपण दरवाजापाशी आलो मारुती. तर या दरवाजाच्या बाजूने आपल्या त्या दुसऱ्या बुरुजाकडे जाणारा रस्ता आहे. आपण बघितलं आता पहिल्या महादरवाजाच्या बाजूने जाणारा लागूनच रस्ता आहे. आता आपण चालू दुसऱ्या बुरुजाकडे. तुम्ही बघतायत हा आपला राहिलेला बुरुज आहे. आपला बघायचा पहिल्यांदाच बघायचा राहिलेला बुरुज आपण आता हा शेवटला करतोय. तुंगाचा हा शेवटचा बुरुज. बुरुजावर जाता जाता आपल्याला दिसते पाण्याची टाकी. तसं सुकलं आहे पण पावसात पाणी असेल त्याच्यामध्ये. हे बघा शौचालय ठेवलेत माणसांसाठी बनवून गडावरती. आणि हा आहे तो एक शेवटचा बुरुज जो आपल्याला खालूनही सुंदर दिसतो. असा सुंदर अशी त्याची रचना केली आहे.
बघू शकता या बुरुजावरून काय नजारा दिसतोय. तर अशा प्रकारे आपला आता हा पूर्ण तुंगगड एक्सप्लोअर करून झाला आहे. आणि थोड्या वेळात आपण आता खालती उतरायला बघू. आणि 2 वाजलेत माझ्यामध्ये आणि उतरता उतरता अजून अर्धा तास जाईल आपल्याला, 15-20 मिनटं. आणि मग थोडा रेस्ट करू, नाहीतर मग डायरेक्ट तिकोनाला निघूया आणि मग पुढचा ट्रेक चालू करू तिकोनाचा. बघूया नेक्स्ट काय होते. तुम्ही बघता आता आपण झेंडा होता तिथं जाऊन आलो थोड्या वेळापूर्वी. त्याच्यानंतर मग हा वरचा एकदम बुरुज आपण केलेला आणि आता हा शेवटचा बुरुज करून आपण आपल्या परतीच्या मार्गावर निघतोय. 3 वाजलेत आणि आपला तुंग किल्ला हा झालेला आहे. आणि आपण 12:30ला आलेलो, 12:30ला चालू केलेला, 2:30 वाजता संपवला. म्हणजे 12:30, 2.5 तासात आपण किल्ला सर करून झालेलो आहे. आणि आता आपण आपल्या पुढच्या गडाकडे जाऊ, तिकोनाकडे. पहिला बघू आपल्याला काय खायला भेटते का नाही, नंतर पुढची वाटचाल करू. जेवणाचा वेळ निघून गेल्यामुळे तिकोणाचा ट्रेक चालू करण्याआधी गरम मॅगीचा आस्वाद घेऊन थोडेसे पोट भरून घेतले. मित्रांनो, पावणे 4 झालेत आणि आजचा आपला हा 3रा गड आहे तिकोना. तिकोनासाठी आता आलो आहे मी. 5:45 झालेत, पावणे 4. तुम्ही बघताय मागे फलक तिकोनाचं लिहिलं आहे, तिकोना. आता आपण चालू आहेत तिकोनाला भेट द्यायला. भेटूया थोड्या वेळात. आपली गाडी पार्क केली इथे. 20 रुपये घेतात पार्किंगचे गाववाले. आणि आता आपला हा तिकोनाचा ट्रेक चालू झालेला आहे. तर ठेवा, तिकोनाचे दरवाजे हे 5 वाजता बंद करण्यात येतात. तर जेव्हा कोणाला यायचं असेल तर या 5 वाजायच्या आजच आपला हा ट्रेक तुम्ही चालू करू शकता. तिकोनावरून दिसणारा हा सुंदर नजारा, डॅम.
आपण बघतायत गडाचा महादरवाजा. महादरवाजे पार केल्यावरती आपल्याला पहिल्याच हा अजून एक दरवाजा दिसतोय बुरुजाचा. तुम्ही बघताय तटबंदी असलेला बुरुज आहे आणि हा अजून एक महादरवाजा आहे. असे काही मंदिरं बनवली आहेत, माहिती नाही कसली मंदिर आहेत. आणि या देवड्या आहेत गडावरील दरवाजाच्या बाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा. ते बघताय बुरुजाच्या बाजूला हे देवड्या, त्यांच्यामध्ये कामं चालू आहेत. आता आपण बघतोय तिकोणा गडावरील चपेटदान मारुतीचे मंदिर आणि ही सुबक अशी चपेटदान मारुतीची मूर्ती. आता आपण बघतायत गडावरील वाड्यांचे अवशेष जे आपल्याला दिसत आहेत. छोटे छोट्या खोल्यांच्या स्वरूपात तुटलेले आहेत. दगडी बांधकाम आहे आणि या वाड्यांच्या अवशेषांच्या थोडं पुढे गेल्यावर एक भव्य असे तळे सुद्धा आहे आणि त्या तळ्याला लागूनच एका गुफेमध्ये देवीचे एक सुंदर असे मंदिर बनवले आहे. तर चला बघूया आपण तळ्याशेजारील असलेल्या या गुफेतील देवीचे मंदिर कसे दिसते आणि तिथे आपल्याला काय काय बघायला भेटते. तिकोणा गडावरील मंदिरापाशी बसलेल्या साधूने सांगितले की हे मंदिर एका देवीचे आहे. कुठली देवी आहे हे त्याने मला ठामपणे सांगितले नाही, पण तो बोलला की हे एका देवीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपल्याला दिसते ही खोल अशी विहीर आहे. मला वाटतं पाण्याचं टाकं छोटं. गडावर अजून एक वास्तू बघतायत, चुन्याचा घाणा. तिकोणावरील बाले किल्ल्यावरती जाणार आहोत आणि हे आहे बाले किल्ल्याच्या पायवाट किंवा पायऱ्या आपण बोलू शकतो. बाले किल्ला लवकर झाला तर आपल्याला गड फत्ते होऊन जाईल लवकर. बघतायत बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार.
बाले किल्ल्यातील प्रवेशद्वारानंतर आपल्याला ही भली मोठी टाकं दिसते आणि टाक्यामध्ये तुम्ही बघताय बाटल्या टाकलेल्याच कोणी. बाले किल्ल्यावरती पहिलाच बुरुज आणि हाय आपले बजरंगबली त्यांची आपली वाट बघत होते. जय श्रीराम. पाण्याची टाकी आणि लेणी आहेत आली. ह्यावरती जायचं आपल्याला. एक इथं पण आहे बुरुज, आपण तो पण एक्सप्लोअर करून येऊ. चला येऊ का वरती? नको. आपण चढतोय त्या पायऱ्या. चला महादेव. आपण या पायऱ्या चढून आलोत. सॉरी, आपण या पायऱ्या आता चढून आलेलो आहेत. बघा किती स्टेप आहेत. आणि आता आला आपला दुसरा दरवाजा. बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा आला. आपण बघतोय बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा, मुख्य दरवाजा. तुम्ही बघू शकता खालच्या सैनिकांवरती मारा करण्यासाठी हे सगळे असे बनवलेले असतात. बाले किल्ल्याचा हा दरवाजा पार करून आल्यावरती आपल्याला राईट साईडला बघू जरा मित्रांनो. पाण्याचे टाके आहेत. इथं पण पाण्याचा टाका आहे पण सुकलेला आहे. इथे पण तो एक अजून एक टाके भरलेले आहे. अजून एक पाण्याचा टाका. बाले किल्ल्यावरील बुरुज व त्याची तटबंदी आपण बघतायत. बाले किल्ल्यावर बुरुज आणि त्याची तटबंदी आणि बाले किल्ल्यावरून दिसणारा हा सुंदर असा नजारा. आता हा शेवटचा आपल्याला चढण आहे बुरुजाची, बाले किल्ल्याची. ती पार केली की आपण पोचणार आपल्या डेस्टिनेशन बाले किल्ला तिकोना. बघताय तुम्ही आला हा दरवाजा आणि दरवाजा पार केल्यावरती आपल्याला दिसते हे भव्य असं मंदिर, शिव मंदिर. पाण्याची टाकी. हो हो,
तुम्ही बघतायत पाण्याची टाकी आहेत हे, कारण आतमध्ये काही नाही आहे. जाऊच आपण. हो तुम्ही बघतायत खाली हे पाण्याचं टाक आहे. अरे इथं बंद आहे. परत वर गडावरील शंकराचे मंदिर. हरि ओम नमः शिवाय. आपण जे बघतायत शंकराचं मंदिर ते आहे वितंडेश्वर महाराजांचं वितंडेश्वर मंदिर. खालीच लागून अशा या टाक्यात, आता त्या आपण बघूया. हो बघितलं, या मंदिराच्या खाली असं एक टाका आहे, गुहा आहे, म्हणजे पाणी साठत असेल इथे. किल्ल्यावरील अजून एक वास्तू आता आपल्याला नजरेत येणार आहे. मुख्य तळ. बाले किल्ल्यावर एवढं मोठं तळ आहे तुम्ही बघतायत. या बुरुजावरून दिसणारा हा सूर्यास्त भारी असणार आहे, पण आपल्याला थोडा वेळ नाही, आपण लवकर निघणार आहोत. आता आपण तिकोना गडावरील आता तिसऱ्या बाजूच्या बुरुजावर आलेले आहेत. तिकोना हायेस्ट बुरुज आपण बघतायत. मित्रांनो 5 वाजलेत आणि आपला तिकोनाचा आता आपण टॉप माथ्यावरती आहे, एकदम वरच्या माथ्यावरती. तुम्ही बघता मागे पब्लिक आहे आणि आपला हा सगळा तिकोना बघून झालेला आहे. आणि आता आपण उतरायच्या मार्गावर आहेत लवकरात लवकर, कारण आपल्याला 5 वाजता गड बंद होतो. तर लवकरात लवकर खाली उतरून आपण विसापूरला जायचं आहे, कारण संतोषला भेटायचं आहे आपल्याला. चलो तर बाय, भेटूया नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. तसंच आपल्यावर राहा. बाय. आपण मुख्य द्वारामधून परत रिटर्न चाललो आहोत. तर मित्रांनो 4-4:15 वाजता चालू केला ट्रेक तिकोना आपला 5:30 वाजता कंप्लीट झाला आहे. आणि आता आपण निघतोय लोणावळ्याला, कारण विसापूरला आपल्या संतोषची वाट बघतोय. तर आता आपण थोड्या वेळात निघूया आणि भेटूया थोड्या वेळाने संतोष बरोबर. आपला हा मागे दिसतोय तिकोना, तो झालेला आहे. आपले आज 3 किल्ले झालेले आहेत, मोरगिरी, तुंग आणि एक तिकोना.